सीमा भागातील यंत्रमाग व्यावसायिकांचा ठिय्या आंदोलन, आमदार जोल्ले यांच्या आश्वासनानं दिलासा। बेळगाव विधानसभेसमोर निपाणी व सीमा भागातील यंत्रमाग व्यावसायिकांनी थकीत व वाढीव वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी समस्येवर लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। गेल्या काही वर्षापासून वाढीव वीज बिलांमुळे यंत्रमाग व्यावसायिक आर्थिक संकटात सापडलेत। यंत्रमाग व्यवसाय थकबाकी व अन्य अडचणीमुळे डबघाईला आलाय। अनेक व्यावसायिक कर्जबाजारी झालेत। शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्यानं संतप्त व्यावसायिकांनी मानकापूर, बोरगाव, ढोणेवाडी, नेज या गावातून पायी चालत बेळगाव विधानसभा गाठली। आंदोलनकर्त्यांनी शासन व संबंधित मंत्र्यांना निवेदन देत समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली। दूरध्वनीवरून आमदार जोल्ले यांनी आंदोलनकर्त्यांना थकीत वीज बिल माफ करण्यासाठी विधानसभेत पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। यावेळी बोरगाव टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष शरदराव जंगटे व अन्य स्थानिक नेते उपस्थित होते। यंत्रमाग व्यवसाय वाचवण्यासाठी शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी अजित कांबळे। निपाणी भागाचे शशिकला जोल्ले मॅडम यांनी अंजनेच्या यात्रेला गेल्यामुळे त्यांना इथे येण्यासाठी जमलं नाही। त्यांच्या मार्फत आम्ही इथे येऊन आजच्या अध्यक्षांच्या बरोबर आणि अर्जुन कुंभारांच्यावर फोनवर त्यांचं बोलणं बी करून दिलेलं आहे। आणि वहिनीने सांगितलं की तुमच्या जी मागण्या आहेत ते मागण्या आम्ही सेशनमध्ये पण रेझोल्यूट करून सांगितले आहेत आणि तुमच्या मागण्या म्हणजे पूर्तता होईपर्यंत तुमच्या मागे ठामपणे राहून ते पूर्ण करायचं आणि सरकारला कसं ते त्यांच्या नजरेस आणायचं आणि कशा पद्धतीने करायचं कमिशनर बरोबर आणि तुमच्या संबंधित टेक्स्टाईल मिनिस्टर यांच्याबरोबर बोलतो म्हणून सांगितलं। आणि आम्ही पण आणि आमच्या क्षेत्रातली मना तडक्या नसले घेऊन परत एका दोन वेळा अण्णावहिनीसनी भेटायला आलं तर भेटूया। परत आम्ही पण तुमच्या संघ कायम आहे, इथं पुढे बी राहणार।